सर्वसामान्य माणसाचा विचार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व बहिणींचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सधन करण्यासाठी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे कौशल्य विकसित करावे, स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये पुढाकार घ्यावा आणि आर्थिक प्रगतीसाठी सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्केट यार्ड येथे केले. पनवेल विधानसभा मतदारसंघातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आणि प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानातर्फे घरघंटी व शिलाई मशीन वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला असून या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 4,250 पात्र लाभार्थींना आजपासून शिलाई व घरघंटी मशीनचे वाटप योजनेचा शुभारंभ झाला. त्यावेळी आपल्या भाषणातून सर्व बहिणींशी संवाद साधताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमर देवेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनीता ओवळ, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, अमित जाधव, पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, संयोजक संतोष पवार, ॲडव्होकेट चेतन जाधव आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हटले की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी भावाप्रमाणे धावून आले आहेत. उज्ज्वला योजना, शौचालय, मातृवंदन योजना, आरोग्य योजना, किसान सन्मान योजना, रेशन योजना, नमो सन्मान, प्रधानमंत्री आवास योजना, शैक्षणिक योजना अशा विविध योजनांबरोबरच लाडकी बहीण योजना अंमलात आणून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेतून हातभार लागत आहे आणि आज वाटप होत असलेले यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची उपलब्धी झाली असून त्यामधून आर्थिकदृष्ट्या सर्व बहिणी सबळ होणार आहेत. लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा संकल्प सरकारने केला आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रगतीने सुरू आहे. आज तुम्हाला मिळालेल्या शिलाई मशीन घरघंटीचा वापर स्वयंरोजगार म्हणून चांगल्या प्रकारे करा. या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही वापरलेल्या यंत्रसामुग्रीचे शासन पातळीवर सर्वेक्षण होणार आहे, असे सांगून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून जो चांगल्या प्रकारे काम करेल, स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावतील आणि रोजगार मोठा करतील, अशा 10 बहिणींना स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या नावाने पुरस्कार देणार असल्याची घोषणाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. आपल्या परिसरात विमानतळ आला आहे आणि त्या अनुषंगाने हजारो कामगार आतमध्ये तर तेवढेच कामगार बाहेरही काम करणार आहेत. त्यामुळे त्यांना अनेक गोष्टींची आवश्यकता लागणार आहे. येथील व्यवसाय 10 पटीने मोठा होणार आहे. त्यामुळे आवश्यकता लक्षात घेऊन रोजगार वृद्धिंगत करता येणार आहे. सन 2029 मध्ये लोकसभा निवडणुकीत तब्बल 33% महिलांना आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे जवळपास 181 महिला खासदार होणार आहेत. ही अत्यंत चांगली बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून सर्व बहिणींसाठी योजना आणल्या आहेत. त्यामुळे सर्व बहिणींनी आपला आशीर्वाद त्यांना द्यावा, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. त्याचबरोबर ही योजना यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या अधिकारी व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.